केदारनाथची ट्रिप प्लॅन करताय तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, खूप कामात येतील. फर्स्ट तुम्हाला तुमच्या मेन सिटी मधून ट्रेन न दिल्लीला यायचं आहे. त्याचं स्लीपरचं तिकीट तुम्हाला 600 ते 700 मध्ये मिळून जाईल. मग दिल्लीला पोहोचल्यानंतर तिथून तुम्हाला ट्रेन हरिद्वारला जायचं आहे. त्याचं तिकीट तुम्हाला 100 रुपये पडेल आणि ही ट्रेन तुम्हाला 5 तासात हरिद्वारला पोहोचवेल. हरिद्वारला पोहोचल्यानंतर इथं तुम्हाला 800 ते 1000 मध्ये रूम मिळून जाईल आणि डॉर्मिटरी पर बेड 300 ला मिळून जाईल. सेम डेला संध्याकाळी 6 ते 7 मध्ये होणारी गंगा आरती अटेंड करून मॉर्निंगला हरिद्वार मधून सोमप्रयाग साठी निघायचं आहे. त्याचं तिकीट तुम्हाला 400 रुपये पडेल आणि हा पूर्ण प्रवास उत्तराखंडच्या पहाडी बस मधून 7 ते 8 तासाचा असणार आहे. सोमप्रयागला पोहोचल्यानंतर तिथून तुम्हाला गौरीकुंडसाठी टॅक्सी पकडायची आहे. त्याचं तिकीट तुम्हाला 50 रुपये पर पर्सन पडेल. गौरीकुंडला पोहोचल्यानंतर इथं तुम्हाला रूम 1000 ते 2000 मध्ये मिळून जाईल. डॉर्मिटरी 500 रुपये पर पर्सन मध्ये मिळेल. गौरीकुंडला नाईट स्टे केल्यानंतर नेक्स्ट मॉर्निंगला तुम्हाला निघायचं आहे 22 किलोमीटरच्या खरतर ट्रेक साठी. ट्रेकला टोटल 10 तास लागतात. मग जेवढं कमी होईल तेवढं लगेच कॅरी करा. 10 तासांचा ट्रेक करून आपण पोहोचतोय केदारनाथ मंदिरात जवळ. तिकडे राहण्यासाठी 2 ऑप्शन आहेत, रूम्स आणि टेंट. रूम पाहिजे असतील आधीच बुक करून ठेवा, कारण तिथं जाऊन रूम्स मिळत नाहीत. टेंट